हाय गाईज, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? आज खूप दिवसांनी हा व्लॉग बनवत आहे. व्लॉग मी मम्मी याच्या 2 दिवस अगोदरच बनवलेला, पण रेकॉर्डिंग माझ्याने होत नव्हती कारण आवाज खूप बसलेला. इथे पावसाळा चालू झाला आहे आणि थंडीही खूप लागत आहे, त्यामुळे माझा घसा खूप बसून जातो. लगेच इथे थंडी पडली आणि पावसाळा चालू झाला की माझा आवाज खूप बसून जातो आणि तुम्ही आताही ऐकू शकता मी बोलते तर माझा आवाज एवढा काही बरोबर येत नाही आहे. तर प्लीज मला समजून घ्या. आणि बघू शकता आज अंजू आणि हर्ष घरी राहायला आलेले. इतर वेळी ते येतात तर सकाळी येतात आणि संध्याकाळी जातात, पण ह्यावेळी ते राहिले. त्यांना खूप आवडलं आणि ते अंजूला सारखे सांगत होते जियांच्या घरी इथेच राहूया करून, कारण त्यांना ह्यावेळी खूप मजा आलेली. आणि मग अंजू आलेली तर म्हटलं मस्त गप्पा मारत बसलो दोघे. आणि तुम्ही बघू शकता दर्शचं प्रेम. कधी कधी अर्श आमचा खूप नॉटी असतो आणि कधी कधी खूप प्रेमळ. तर आम्ही दर्शला श्रियांच्या जोळीमध्ये टाकलं. तो कार्ड सांगत होता पण आम्ही त्याला जोळीमध्ये टाकून हलवत होतो, तर त्याला मजा येत होती. पण कार्ड बोलत होता आणि श्रियान माझ्या मांडीवरती होता. तर मग अंजू आली तर म्हटलं चला जरा बाहेर फिरून येऊया. बाजूलाच माझ्या राम मंदिर आहे, तर तिकडे आम्ही गेलो सगळे फिरायला. आणि श्रियांना माझ्या खूप मजा येते फिरायला. बाहेर फिरायचं म्हटलं ना तर काय माहिती त्याला कसं कळतं, त्याला खूप मजा येते आणि तो थोडाही त्रास नाही देत मला. तर तुम्ही बघू शकता आम्ही सगळे जाऊन आलो मंदिरामध्ये. आणि मग मी घेतले लाडू बनवायला. किती दिवसापासून माझं होतं की स्वामींसाठी बेसनचे लाडू बनवायचे, पण माझं काही ना काही कारणाने राहूनच जात होतं. तर आज संध्याकाळचं जेवण विधीकडे होतं. वडे चिकन बनवणार होती ती. तर म्हटलं चला दुपारच्या वेळी लाडू बनवून घेऊया. तर विधीची सासू आणि मी बेसनचे लाडू बनवत होतं. मस्तपैकी खूप सारे ड्रायफ्रूट टाकले आणि छान असं तुपामध्ये छान पीठ परतून घेतलं आणि आम्ही दोघींनी गप्पा गोष्टी करत लाडू बनवून घेतले. तुम्ही बघू शकता लाडू खूपच मस्त झालेले, टेस्टला पण छान होते. आणि अंजूही आज लवकर गेली कारण दत्तादादा इंडियाला गेलेले, ते येणार होते म्हणून. तर आमचे लाडू बनवून झाले. विधीने घेतलं चिकन बनवायला. तर तुम्ही बघू शकता मस्त असं ती रश्शेवालं चिकन बनवणार होती आणि वडे बनवणार होती. तिने दुपारीच सांगितलेलं की संध्याकाळचं जेवण तिच्याकडे आहे करून, कारण कधी कधी तिच्याकडे ठेवते जेवण, कधी कधी मी माझ्याकडे ठेवते जेवण. असं आम्ही एकमेकीला बोलवत असतो जेवायला. आणि मजा येते ना मैत्रीण बाजूला असली, आणि आमचं एकदमच बाजूबाजूलाच आहे घर, तर मजा येते असं ना मैत्रीण बाजूला असली की एकमेकीकडे जेवायला गप्पा गोष्टी करायला. तरी आम्हाला जास्त वेळ भेटतच नाही एकमेकाबरोबर, कारण मुलांमध्येच वेळ जातो. पण कधी असं टाईम भेटला तर मग मस्तपैकी असं जेवण वगैरे बनवत गप्पा मारत बसतो आम्ही. तर बघू शकता छान असं पीठ मळून ठेवलं तिने, सकाळीच तयारी करून ठेवलेली, त्यामुळे तिला जरा इझी गेलं. आणि तिने मला सांगितलंही नव्हतं की वडे बनवणार आहे आज करून, तिने एकटीनेच तयारी केलेली. आणि मस्त मग चिकन मॅरिनेट तिने अगोदरच करून ठेवलेलं. चिकन मॅरिनेट करून ठेवलं ना 1-2 तास तर मस्तपैकी बनतो रस्सा. तर तुम्ही बघू शकता इथे मस्त रश्शेवाले ते चिकन बनवते आहे आणि मग वडे बनवणार होती. ती वड्यांमध्ये कांदा टाकते. आमच्या साईडला कांदा टाकत नाही, पण त्यांच्या साईडला ती बोलते कांदा टाकतात करून. तर तुम्हाला दाखवेनच मी. मस्त ती कांदा टाकून तिने वडे बनवले. आणि विनोददादांना मेन ती बोलते की कांदा टाकलेला वडा आवडतो. आणि इकडे बघा तुम्ही जियान आणि त्याचं लेग पीस फ्राय करतोय. त्याच्यासाठी त्या दोघांनी काढून घेतले लेग पीस 2. तर त्यानेच मसाला आणि थोडी हळद लावून मॅरिनेट जसं करून तोच फ्राय करतो आणि त्याला मजा येते. आणि मी व्हिडिओ केलेला ना तर तो लय हसतो. तो आजकाल घरी आहे, सुट्टी आहे लोकांना ना, तर तो आवडीने माझे व्लॉग बघतो. तर आता तुम्ही बघा विधीने घेतले इकडे वडे करायला. तर मस्त पीठ छान झालेलं, कारण 1 तास अगोदर तिने मळून ठेवलेलं, तर पीठ मस्त आलेलं. तर बघा याच्यामध्ये तिने कांदा टाकला वड्यामध्ये. आणि खरंच मी पहिल्यांदा टेस्ट केला कांदा टाकलेला वडा आणि खरंच छान झालेला. तर बघा तुम्ही मस्त मळून ती घेते पीठ पहिलं. आणि तिला ना व्हेज जेवण बनवायला खूप आवडतं. ती वेगवेगळ्या प्रकारचं ट्राय करत राहते. जे 2-4 डिश तिने बनवलेल्या ज्या मी कधी खाल्ल्या पण नव्हत्या, तर तिने बनवलेलं पण खूप टेस्टी बनवते विधी जेवण.
तर तुम्ही बघू शकता इथे मस्तपैकी ती कांदा टाकलेला वडा बनवत आहे आणि पाऊस पण खूप पडत होता बाहेर, तर वडे चिकन पाऊस काय मस्त कॉम्बिनेशन होतं आणि खूप थंडीही लागत होती, त्यामुळे मस्त तिने असा चिकनचा रस्सा बनवलेला, तो मी तर 2 वाट्या पिऊन गेली रस्सा. मला चिकन जास्त आवडत नाही रश्श्यामधलं, मला रस्सा आवडतो प्यायला. तर बघा तुम्ही इथे मस्त वडे बनवले आणि मुलांचं चिकनही फ्राय झालेलं आणि जसे वडे बनले तसेच विहान आणि जियान नाचायला लागले वडे खायला. तर पहिले गरम गरम आम्ही वडे काढून त्यांना दिले. तर तुम्ही बघू शकता इथे एवढे मस्त बनवलेले विधीने वडे आणि मी कलेजी आणि पोटा फ्राय केलेला. तर बघू शकता मस्त असं सुका फ्राय केलेला कलेजी पोटा. माझ्या आजचा विनोद दादांना आवडतो कलेजी पोटा फ्राय आणि इथे चिकन होतं मस्त रश्शेवालं आणि लास्टला राहिलेले आम्ही दोघीही जेवायचं उरलेलो. तर मस्तपैकी विनोद दादा बोलले मी देतो फ्राय करून वडे आणि तुम्ही बघू शकता मस्त विधीला ते हेल्प करत होते वडे बनवायला. दोघे मस्त कॉमेडी करत होते. विनोद दादांना कॉमेडी करायची खूप सवय आणि ते एकदम जॉली माणूस आहेत. तर मस्त मजा मस्ती करून मस्त वडे बनवले आणि मग मी विधी आणि विधीची सासू बसलो जेवायला. तर बघू शकता एवढं छान झालेलं चिकन पण आणि वडे पण. तर आम्ही मस्तपैकी जेवलो आणि माझा हर्ष आणि दर्श माझे व्लॉग बघून खूप खुश होत होते आणि ते सारखे माझे व्लॉग आणि माझी कॉमेडी व्हिडिओ बघत असतात. तर असा होता आजचा दिवस माझा. आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. थँक यू फॉर वॉचिंग. बाय.